नमस्कार, मी स्नेहा मेरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर जस्ट कॉलेजमध्ये आलेली आहे. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे, म्हणजे प्रेमाचा दिवस. हळू बोलतीये कारण की मी कॉलेजमध्ये बसलेली आहे. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे, प्रेमाचा दिवस. तसं तर मी ह्या दिवसांना काही मानत नाही, कारण मला असं वाटतं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्यावर 365 दिवस वर्षाचे आणि आयुष्याचे सगळे वर्ष प्रेम असतं. एक दिवस प्रेम डिफाईन करण्यासाठी पुरेसा नाही आहे. आणि आयुष्यात पार्टनरसोबत फक्त प्रेमच असावं असं नाही आहे, सगळ्याच भावना असतात, सगळ्याच. त्याला सांभाळून घेऊन त्याच्यासोबत जगणं आणि त्याच्यासोबत अडचणीत उभा राहणं, त्याला समजून घेणं आणि त्याची एक मैत्रीण बनणं, हीच प्रेमाची एक व्याख्या आहे. अशा प्रेमाच्या बऱ्याच व्याख्या आहेत. आज प्रेम दिवस. मी ब्लॅक का घातलंय तर रेडपेक्षा मला ब्लॅक कलर आवडतो. तर रोजच्या प्रमाणे आजही फार 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 काम आहे. त्यातलं एक काम म्हणजे पेपर चेक करणे. पेपर चेक करणे, पेपर काढणे, DPP काढणे, डाऊट सेशन घेणे, अशी शिक्षक म्हटलं, टीचर म्हटलं, लेक्चरर म्हटलं की अशी बरीच कामे असतात. तर त्याच्यापैकी आज पेपर चेक करण्याचं भलं मोठं काम आहे. आणि या गोष्टी मला खूप आवडतात, खूप. तर ह्या सुमेधा मॅडम आहेत, म्हणजे माझी मैत्रीण आहे, जिच्यामुळे मला सध्या इंटरेस्टिंग वाटते कॉलेजला येणं, नाहीतरी इंटरेस्ट नव्हता सध्या. तर सुमेधा, तुला काय वाटतं प्रेम म्हणजे काय? माझा नवरा. काय पोस्ट केलं बघू? पुरीनं व्हॅलेंटाईन्स डेचं काय टाकलंय ग? स्टेटस टाकलंय, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर सगळ्यांनी सगळ्यांवर प्रेम करावं, कोणी कुणाचा द्वेष करू नये आणि बी काइंड टू अदर्स. दोन माणसं देवच एकत्र बांधतो, तर त्यातली एक व्यक्ती असते फार रागीट, बडबडी, तुसडी, हट्टी. तर अशा माणसाला देव ना एक शांत, सुस्वभावी, चांगल्या स्वभावाचा व्यक्ती ॲज अ पार्टनर म्हणून देतो. तर असंच काहीच आहे आमच्यात, की मी एकदम तुसडी, रागीट, खडूस आणि तो चांगला आहे. चांगला म्हणजे अतिच चांगला आहे जरा, ठीक आहे. तर ते असं आहे. आणि प्रेम म्हणजे काय तर एकमेकांना सांभाळून घेणं आणि बऱ्याच गोष्टी आहेत. चला आता पेपर चेक चालू आहेत, पेपर चेकिंग चालू आहे. सुमेधा मॅडमचं आता लेक्चर आहे, जे आमचं सकाळी 2 लेक्चर असतात ते त्या मॅडमला दिलेले आहेत. आणि अजून काय रे, हां, आज ना आम्ही बाहेर जाणार आहोत. व्हॅलेंटाईन्स डेची खरेदी. मॅडमचा पेमेंट झाला आहे, इथं जॉईन झाल्यापासून पहिला पगार आहे. मॅडम देणार आहेत आज पार्टी. हाँ, लोग बोला करते अरे खुद का घर लेने का ये लोन खुश हूँ ना, मैं खुश हूँ, रहने तो हैप्पीनेस इज प्रायोरिटी. मैं मेरे भाड़े के घर में खुश है. तर आमचे इम्रान बाबा असं सांगतात की फुकटचे लोन घेऊन त्याची EMI फेडत रडत रडत आयुष्य जगण्यापेक्षा आजचा जो दिवस आहे आनंदी जगा, मस्त मजा करा, ऐश करा, चांगलं कमवा, चांगलं खा, हेल्थची काळजी घ्या. बरोबर आहे? येस. कल किसने देखा काय सांगावं? तुम्ही 1 कोटीचं घर बुक केलं आणि तुम्ही 50-50 हजाराचे EMI, लाख 2-2 लाखाचे EMI टाकताय आणि एक दिवस तुम्हीच गचकले तर तुम्हाला त्या घराचा मोबदला, तुम्हाला त्या घराचा आनंदच नाही मिळणार आहे. तर त्यांचं हार्ट अटॅक रेट्स ऑफ अंडर 40 एज हॅज इन्क्रीज्ड अ लॉट. येस, हार्ट अटॅक रेट इन्क्रीज झालेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ते एज पण जास्त कोणी जास्त जगत नाहीये सगळ्यांना. आणि त्यांचं म्हणणं अजून एक असं आहे की तुमचा जेवढा इन्कम आहे, म्हणजे आपले थोडक्यात अंथरून पाहून पाय पसरावे, म्हणजे जितके आपले जेवढं आपलं हे इन्कम आहे तेवढंच आपण गरजा ठेवाव्यात. उगाच इन्कम 10 रुपयाचा आणि गरजा 100 रुपयाच्यात लोकांना दाखवण्यासाठी की बघा बघा आम्ही किती भारी आहेत, हे असं करून आपण दुःखाला आमंत्रण देतो आपल्या आयुष्यात. हे आमचे इम्रान बाबा नेहमी सांगतात, आजही ते सांगत आहेत. तर ग्रेटफुल. मी तिला चहा पाजते, तिला त्या फोटोजच्या बदल्यात चहा. माझ्याकडून ही पोरगी फोटो काढून घेते, मग पर फोटोचं तिला म्हटलं 10 रुपीज दे. मग आता ती छानपैकी मला चहा पाजणार आहे. माझी मैत्रीण 3 दिवस येणारी कॉलेजला. 3च दिवस भारी जातात. 6 दिवसाची एनर्जी देऊन जाणार. हां, ती 3 दिवसात 6 दिवसाची एनर्जी देऊन जाते. आणि
मग बाकीचे 3 दिवस मला खूप बोर होतं, पण मी त्यावेळेस खूप कामात असते. हे 3 दिवस आम्ही मजा करतो आणि मग 3 दिवस मी ऐक ना 3 दिवस ती काम करते. इकडे नेते. हां 3 दिवस ती काम करते, मी तिच्या आजूबाजूला फिरत असते आणि मग त्याच्यानंतर 3 दिवस मी तिची वाट पाहते. म्हणजे मी काम करते का करते. हां चाय पिलो फ्रेंड्स. माया माय लव माय ऍपल ऑफ माय आईज. माया क्या कहती हो, अच्छी लग रही हो, सुंदर दिख रही हो. साडी मस्त दिसते. केवढी सुंदर आहे. हाय ब्युटिफुल. कसं काय नाही केलं. सुंदर आहे. थँक्यू. मस्त दिसतंय. अहो नाही हॅपी व्हॅलेंटाईन्स. अरे हॅपी. जस्ट जेवण झालेलं आहे. आत्मा झालेला. आत्मा तृप्त झालाय. ते काहीच आम्ही शूट नाही केलेलं, कारण की आज लेक्चरमध्ये मी खूप रागवले मुलांना, कारण की काही मुलांना 25 आउट ऑफ 2च मार्क पडलेले, 2 मार्क. मग त्यांना जरा गिल्ट ट्रिप करून आणली. कोणीतरी मला सकाळी कॉम्प्लिमेंट दिली की विलन सारखी दिसते. तू नाही, सिद्धार्थ सर म्हणे तुम्ही आज विलन सारखी दिसताय. मी म्हणलं मी आहेच विलन. तर म्हणलं चला विलन सारखी थोडी कामं करावीत, म्हणून आम्ही खूप बोलले त्यांना. तर खूप वाईट वाटतं, त्यामुळे शूट करण्याचं विसरूनच गेले मी. काय आता शिक्षकानं थोडंसं ॲज अ पॅरेंट म्हणून विचार केला पाहिजे. आता आपण कुठे चाललोय रे? शॉपिंगला. सुमेधा मला शॉपिंग करून देतीये. नवरे लांब ठेवलेल्या बायका. म्हणजे दूर आहे, तिचा मुंबईला आहे, माझा दिल्लीला आहे. तरी आता नवऱ्याकडे चालले. आम्हाला काही पर्याय नाहीये. जा तू. दिल्लीला कसं जाणार आहे? असे काय दिल्ली लांब आहे. 10,000 फ्लाईटला लागतात. 10,000 यायला 20,000. 20,000 मी त्याला 20,000 पाठवलं, तो तिकडे खुश होईल. चांगला पार्टी घेईल स्वतःसाठी. पॉइंट. चलो बसमध्ये आम्ही आधीच येऊन बसलोय. बघा बरं, लहान मुलांची जागा घेऊन बसलोय आम्ही. ही बस जाते DC ला. मॅडमला इयरिंग्स घ्यायचे. शरीरानं जरी मोठे दिसत असलो तरी आमच्या आतमधलं मूल अजून फारच पळतय, खेळतय, जिवंत आहे. लेकरं व्हायची वय त्यांना. आम्हीच लेकरं व्हायच्या वयात लेकरांसोबत कॉम्पिटिशन करून जागा पकडली. धिक्कार असो. धिक्कार असो. सुमेधा आणि स्नेहा. येस 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 कंपनी. कंपनी करायचे. इयरिंग्स. चल छानपैकी एक दुकान दाखवते तुला मी. आपण कुठं आलोय ग? शालिमार गोल्ड मध्ये. तर आता ते इयरिंग्स वगैरे दाखवत आहेत. मॅडमला कुठले आवडतात काय माहिती. एवढा वेळ झाला मॅडम बघतायत, मॅडमला एक पण आवडत नाहीये. एक हे वाला बघ ना, घालून बघ बरं, सोन्यासारखं दिसतंय जरा. हे पण छान वाटतं. हे बघ, हे वाला, हे चौकोन बघ. बघू. मॅडमला काहीच आवडलेलं नाहीये. मॅडम इकडे चला, तुम्हाला अजून एक शॉप दाखवते मी. ते वाले ते बघत होती ना इयरिंग्स, ते डुप्लिकेट पण छान भेटतात. इथं 500 रुपयाला भेटतात, तर तिथे 100 रुपयाला भेटतील. चल तुला दाखवते, तू घेशील एखाद दुसरं, कारण त्याची क्वालिटी पण चांगली आहे. अजून एक दुकान दाखवेल. आपल्यापेक्षा इथं चांगले इयरिंग्स आहेत. हे वाले गोल्ड प्लेटेड दुकान होतं, म्हणजे तिथं ते इयरिंग्स 600 ते 700 रुपयाला होते आणि इथं ते 150-130 रुपयाला बोलतायत. काय होतं माहितीये का, सगळ्यांनाच एक्सपेन्सिव्ह, म्हणजे नाही का, आपण ते एकदा दोनदा घालणार, ठेवून देणार, त्यापेक्षा बरं आहे ना. मी ह्यात बिलीव्ह करते की 600 रुपयात एक इयरिंग घेण्यापेक्षा 600 रुपयात 6 इयरिंग्स घ्या. हे ना, बरोबर आहे की नाही? पैसे बचाव नाही, स्मार्ट वर्क करो. क्या करना है, ते परत मोडता पण येणार नाही आपल्याला. 500 रुपयाची इयरिंग मोडता पण नाही येत आहे, कारण ते गोल्ड प्लेटेड आहे. गोल्डचं तर नाहीये. वेळ झाला, ही मुलगी शॉपिंग करतेय. मला आता कंटाळा आलाय सिरियसली. चला आता बाय करायची वेळ आली. सुमेधा मस्त व्हॅलेंटाईन सेलिब्रेट कर व्हॅलेंटाईन सोबत. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि असंच म्हटलं की व्लॉग शूट करावा. म्हटलं चला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. बहुतेक आज जे तुम्ही आज व्लॉग बघणार आहात तर
डेट पुढे गेलेली असेल, पण व्हॅलेंटाईन्स डे दिवशीचाच हा व्लॉग आहे. म्हटलं चला व्हॅलेंटाईन्स डे, माय फेवरेट कलर ब्लॅक आणि फेवरेट मैत्रीण. म्हटलं सहजच व्लॉग शूट करावा, असं काही त्याच्या मागचं प्रयोजन नाही आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा. बाय.